ज्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा उद्घाटन सोहळा पार पडला, त्यामध्ये विनोददादा पाटील असतील, सोबतीनं आशू पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील, किरू पाटील यांचा देखील तितकाच मोठा ह्या स्पर्धेला समावेश. सामन्याला स्टार्ट लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून चालू असणारा सामना. एकीकडे टीम सायबा विरोधामध्ये अष्टविनायक विरारचा संघ, दोन एकीकडे यंगस्टर खेळाडू अनिकेत मुळे तर दुसरीकडे प्रतीक नबुळे. सायबा संघ म्हटलं तर सातत्याने मला वाटतं 15 ते 20 वर्ष झाले अंडरम बॉक्स क्रिकेटची ज्या संघानं सेवा केले तो संघ दुसरीकडे आहे. एक नामांकित संघ, एक मातब्बर संघ म्हणून नेहमीच ज्या संघाकडे पाहिला जातो तो सायबा संघ, परंतु संथ गतीने सुरुवात केली जाते. दोन खेळाडू प्रतीक नबुळे, अनिकेत मुळे, ह्या खेळाडूंकडे आशा असतील, अपेक्षा असतील आणि त्या आशाभूत नजरेने यावेळेला संपूर्ण आता डगआउट अष्टविनायक संघाचा आपण पाहतोय. आतापर्यंत चांगला किल्ला लढवलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा कौस्तुभ. सुरुवात आतापर्यंत चांगले. प्रदोष बैकर याचं कॅप्टन गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्यात ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा प्रत्येक चेंडूवर आतापर्यंत स्ट्राईक रोटेट झाली आणि 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावपलकावरती आहेत. अनिकेत मुळे आणि प्रतीक नमुळे यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये असते. हलक्यातानं सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धावपलकावर. 1 to go शेवटचा चेंडूचा कॉल देण्यात येत आहे. जर का आता डेस्टिनेशन फूड म्हणून जे बॅनर आहे त्यावर डायरेक्ट चेंडू आदळला तर मात्र एक कॉम्बो पॅकेज असेल. डेस्टिनेशन फूड आणि चायनीज यांच्याकडून एक कॉम्बो पॅकेज आपल्याला मिळेल. खेळाडूंना फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असेल. हे देखील एक आगळं वेगळं MPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 2 खेळाडू मातब्बर आहेत, परंतु दुसरीकडून ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं अंडरम बॉक्स क्रिकेटचे अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे पाहिल्यात, तो दुसरीकडे आपण पाहतोय अनुभवाचा भंडार ऋषीदादा देसाई. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं, चेंडूला फेकी. हो हो हो, हा अनुभवाचा बोलबाला सांगितलं. खूप मोठा अनुभव आहे. 29-30 वर्ष क्रिकेटची सेवा करून त्या प्रकारचं खेळणं सोपं नाही आहे आणि अजूनही खेळतोय. त्यामुळे खूप मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टचचा चेंडू होता आणि ही खरी तर ऋषीदादा देसाई यांची लालच राहिले. नेहमीच आपण पाहतोय भल्या मोठ्या फलंदाजाला ह्याच जाळ्यामध्ये फसवण्याचा नेहमीच प्रयत्न राहतोय. अनुभवाची ताकद आहे आणि ती ताकद यावेळेला दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिकेत मुळे ह्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जात आहे. VPL सारखी स्पर्धा असेल, त्यानंतर APL ह्या खेळाडूंना प्रभावित करून सोडलं होतं. दुसरीकडे प्रतीक नबुळे आहे. प्रतीक नबुळे आतापर्यंत शांत स्वाभाविक खेळ करतोय. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बनवला जातोय. 1.3 चेंडूंचा खेळ, 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. ऑनसाईडच्या दिशेनं आपण पाहतोय करण बहिराई सारखा खेळाडू असेल, सूरजला आपण पाहतोय. बाबू, प्रदोष बैकर, सागर देसले, मुजम्मिल खान, कौस्तुभला आपण पाहतोय. यश वडेर, एक मोठमोठी स्टारकास्ट आहे सायबा संघ आपण पाहायला गेलं तर. आणि दोन्ही संघ आतापर्यंत सायबा B संघ आपण पाहायला गेला ना, 1 to go शेवटचा चेंडू हा टॉप 6 मध्ये जात असताना सायबा B संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गॅदर केला जातोय यावेळेला. बाबू ह्या नावाने खऱ्या अर्थानं भरपूर असं प्रेम मिळत आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या एक चांगला मारा केला जातोय, कंजूस मारा केला जातोय. तिखट मारा करत असताना टिचून गोलंदाजी आतापर्यंत प्रभावित करून सोडले आणि तो अनुभव यावेळेला खऱ्या अर्थानं यंगस्टर संघ आहे. दुसरीकडे अष्टविनायक संघ यांचा देखील बोलबारा राहिलाय, पण दुसरीकडे एक वैयक्तिक बोलवाला ऋषीदादा देसाई. 6 चेंडू 4 धावा फक्त आणि फक्त खर्च पडत असताना कौस्तुभ. सुरुवात आतापर्यंत चांगले सायबा संघाची. जो नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्र स्वीकारलं होतं ते कुठे ना कुठे आता पहिल्या 2 षटकामध्ये सक्सेस होताना झालं गेलंय. मुजम्मिल खान नवीन गोलंदाज. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच, वेगवान पैकी. ओहो, काय उत्तर आहे का? तर येस, फिंगर घेऊन पहिला हादरा अनिकेत मुळे. मैदान सोडावं लागलंय. गॉन. आग्र्यांच्या
रक्तात नाही भावा दोस्ती केली तर जीव देईल गद्दारी केली तर जीव घेईल भावा दोस्ती केली तर जीव देईल गद्दारी केली तर जीव घेईल भावा दोस्ती केली तर जीव दोन यंगस्टर खेळाडूंमधील ही फाईट होती, परंतु या ठिकाणी मुजम्मिल खान खऱ्या अर्थानं दोन वैयक्तिक खेळाडूंमध्ये विजयी ठरतोय. अनिकेतमुळे मुजम्मिल खान दोन यंगस्टर यावेळेला काय घडतंय. सागर देसले थोडीशी कुठेतरी चुकी करतोय का, चुकीचं रूपांतर पंचांचा हात भिरकावत असताना अर्थातच 4 धावा. थँक्यू. चौकाराची गरज होती खऱ्या अर्थानं आणि तो चौकार आला गेलाय प्रतीकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला यावलेला कोण आहे. ओहो, वेगवान फटका, वेगवान पैकी पंचांकडे दात, परंतु डिसिजन सुद्धा आलाय नॉट आउट. मृदुल, विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव नाहीये. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत 6च्या सरासरीने. इकडून येणारे 15 चेंडू, इकडून येणारे 9 चेंडू कशा प्रकारे असणार आहे. कौस्तुभ, प्रेक्षक राजा वर्गानं आज खरं तर अजित निकम सरांना देखील पाहायला आलाय. म्हणजे ज्या प्रकारचा ॲग्रेसिव्ह होतो, ज्या प्रकारचे ॲक्शन पाहायला मिळते, नॉट आऊटची असेल, 1 to गोची असेल, एक आगळ्या वेगळा डिसिजन पाहायला मिळत आहे. थोडासा फंबल होईल का. सिंगल धाव. धावफलकामध्ये पुन्हा एकदा ॲड. अभिषेक चांगलं काम करतो आतापर्यंत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतीक नमुळे ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल, नाहीतर मात्र MPL ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वर्षभर वाट पाहावी लागेल. क्या वाट आहे. अनिकेत नमुळे आज प्रतीक आणि प्रतीक आज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं झुंजावती खेळ करत असताना पाहायला मिळतोय. खामियाबी मुझमे, खूमियाबी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे. शेवटचा चेंडू. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा लॉवर फुल टचचा चेंडू होता, परंतु यावेळेला सन्मान दिला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. 3 षटकांचा होतोय खेळ खल्लास आणि धावसंख्या धावफलकावर 21. थँक्यू टू जे. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर. मॅजिकल फिंगर सागर दसले नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, जिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. ओहो, थोडक्यात हुकलंय असं म्हटलं तर काही हरकत नाही. बॅनरला चेंडू टच होता राहिला गेला. प्रत्येक नमुळे एका बाजूला एकाकी झुंज म्हणून आतापर्यंत स्कोरकार्ड चालवतोय. नक्कीच कौस्तुभ आतापर्यंत चांगला किल्ला लढवतो. एकाकी किल्ला लढवत असताना प्रतीक नमुळेला आपण पाहतो. तर दुसरीकडे अभिषेक आहे, चांगला खेळ करतोय, डावकरू फलंदाज आहे. एक अनुभवाची ताकद. सागर देसले द मॅजिकल फिंगर म्हणून मगाशी कौस्तुभ तू उल्लेख केला आणि त्या प्रकारचा म्हटलं जातं ना, एखादा खेळाडू हा 1 आणि 2 स्पर्धेने सुपर हिट होत नसतो. त्यासाठी कित्येक काळाचा इंतजार करावा लागतो आणि त्यानंतर हा खरं तर खेळाडू त्या पसंतीला येतो. त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहील का ह्यावर देखील नजर असेल. पुन्हा एकदा सिंगल धाव, हलक्यातनं पुश. सिंगल धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा ॲड. 24 आतापर्यंत 24 धावा धावफलकावर आता आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. यावेळेला काय घडतंय. आतापर्यंत सर्व कौस्तुभ सुरळीत चाललं होतं, परंतु कुठेतरी चुकी, कुठेतरी घाई घडली गेली आणि हा चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. षटकाराच्या रूपानं दुसरा गडी, अभिषेकच्या रूपानं बॅक टू द डगआउट. थँक्यू. तुषार नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहा, शेवटच्या षटकामध्ये सुद्धा थोड्या अडचणी वाढल्या गेल्या आणि आता इकडून काय घडणार आहे येणारे कालवेल सांगणार. हलक्यात आणि समोर सन्मान, तोपर्यंत सिंगल रन. 25 धावा. 1 to go.
शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आतापर्यंत 25 धावा धावफलकावर. प्रतीक नबोले पुन्हा एकदा प्रहार. क्या बात आहे, काय फलंदाजी करतोय अक्षरशः सायबा संघासाठी. एक आपण पाहायला गेल्यानंतर संकट येऊन आतापर्यंत उभा ठकला होता. प्रतीक नबोले स्वतःचं काम करून गेलाय. 13 चेंडू वैयक्तिक 20 धावांची खेळी. 29 धावा धावफलकावर लगावल्या जातात. येणारे 24 चेंडू मध्ये 30 धावांचा आपण धावफलकावर असेल. जावेद मंसूरी जिकडे असेल त्याने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जावेद मंसूरी आणि 40+ वाले 40+ ची टीम जर काय आली असेल त्याने सुद्धा मंडळाशी संपर्क साधायचा आहे. मृदुल, ज्या प्रकारचा फटका शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर एक्झिक्यूट केला गेला होता अक्रॉस द बॅट, पॉवरफुल स्ट्रोक्स, म्हणजे या प्रकारचे फटके त्या शेवटच्या आणि अंतिम षटकाला मोमेंटमला शिफ्ट करणारे असतात. आणि हा चौकार किती मोमेंटमला शिफ्ट करणार आहे आणि किती दबावामध्ये आणणार आहे येणारे काल नक्कीच सांगणार. नक्कीच कौस्तुभ, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला शेवटचा चेंडूच नव्हे तर या अगोदर देखील चांगला विस्फोट केला होता. प्रतीक नबोळे त्यासाठी ओळखला जातोय. प्रेक्षक राजा वर्ग देखील आपण पाहतोय. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रेक्षेपण केली जाते आणि प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय. एक आज मनवेलपाडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्णतः वातावरण आपण पाहायला गेलं तर एक क्रिकेटमय होऊन गेले. क्रिकेट हा एक आगळा वेगळा खेळ आहे. म्हणजे कोणासोबत तरी जिंकायचं असेल ना तर कोणाला तरी हरवावं लागतं. कारण क्रिकेट ह्या खेळामध्ये स्वतःला मात्र सिद्ध करावं लागतंय. प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. हे दरवर्षीचं MPLचं एक आकर्षण आहे हे. आणि हे आकर्षण घेऊन येत असताना प्रेक्षक राजा वर्गाला आज मनवेलपाडा नगरीमध्ये एक ऐतिहासिक मैदान आणि ह्याच मैदानामधून आपण पाहायला गेलं तर छोटासा उल्लेख करावा असा वाटतोय. VPL अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग ही देखील ह्याच मैदानामधून सुरुवात आणि त्यानंतर आज ही स्पर्धा देखील एक उंच भरारी घेत असताना पाहायला मिळत आहे. ह्याच अंडरम बॉक्स क्रिकेटने आपण पाहायला गेलं तर इथूनच आणि ह्याच मैदानातून अनेक खेळाडू आज टेनिस पटलावर अक्षरशः आपला अधिराज्य गाजवतात. त्यामध्ये द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट असेल सुमित ढेकले आपण पाहतोय. द फायटर जॉब ऑफ वसई तालुका प्रशांत घरतला आपण पाहतोय. आणि हे देखील अंडरम क्रिकेट पासून त्याची सुरुवात वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन हे मेंबरचं देखील तितकाच आज आपण पाहतोय एक अंडरम बॉक्स क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम केलंय. त्यामध्ये आपण पाहतोय अध्यक्ष यंदाचे नवोदित अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. ऋषीदादा देसाई असेल, उपाध्यक्ष आपण पाहतोय दिलीप शर्मा, तसंच संपूर्णतः टीम असेल, रणजनदादा पाटील असेल. सर्वांचं तितकाच एक मोलाचा वाटा राहिलाय. मॅचच्या दिशेने येतोय पंच गंभीर. आयोजकांकडून विनंती करण्यात येते सामना चालू करा. SDJ तोपर्यंत आपण येतोय DJ मॅनच्या दिशेने. यस, थँक्यू DJ. सामन्याला सुरुवात. 2 सलामीवर बॅटर जे कोणत्याही क्षणाला कधीही सामना उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवतात असे 2 खेळाडू आहेत. दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर प्रतीक नबोळे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट पाहिलाय, ज्याच्या फलंदाजीने आतापर्यंत प्रभावित केलंय. परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील तेच काम करावं लागेल. पहिला चेंडू अमन आहे ज्या ठिकाणी. अमन नेहमीच एक क्षेत्ररक्षणामध्ये जाणला जातोय. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट दीपेश दादा पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत सातत्याने आपण 3 दिवस झाले पाहतोय. दीपेश दादाची देखील एक उपस्थिती ही आदरणीय राहील. अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती खऱ्या अर्थानं मनवेलपाडा क्रिकेट क्लब आपण पाहतोय. मनवेलपाडा ग्रामस्थ गुरुदत्त क्रिकेट क्लब ही संपूर्णतः ग्रामस्थ ही स्पर्धा ही सुजलाम सुफलामरित्या आतापर्यंत पार पडत असताना पाहायला मिळतंय. आलेल्या पुन्हा एकदा मान्यवरांचं पुन्हा एकदा मन भरून हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं प्रेक्षकांच्या माहितीसाठी आयोजकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एकीकडे टीम सायबा तर दुसरीकडे
अष्टविनायक विरारचा संघ आपण पाहतोय. पंच अजित निकम सरांना आपण पाहतोय. नेहमीच अंडरम विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्णतः महाराष्ट्रभर ज्या पंचांचं अगदी भ्रमण राहिले असे निकम सर असतील. अगदी प्रशांत चषक असेल, मोठमोठ्या स्पर्धा, वाईकट्टासारखी स्पर्धा पाहतो आणि त्या ठिकाणी आपण अजित निकम सरांना पाहतोय. एका वेगळं शिस्त लावण्याचं काम निकम सरांनी नेहमीच केले. कौस्तुभ. हा नक्कीच. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न सिंगलसाठी. सुरुवात चांगली. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम सामना आहे या सुपर 12चा. इकडून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये जाईल. हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाणार आहे. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला ऋषीदादा देसाई. हलक्या हातानं समोर सन्मान फेकी नाही आहे. सिंगल रन. सुरुवात आतापर्यंत चांगली आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 धावा धावफलकावर आहेत. प्रतीक सज्ज होतोय. प्रदोष समोर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर. 30 धावांचा पाठलाग. सुपर 12चा शेवटचा आणि अंतिम सामना 18-24च्या समीकरणाला आणून सोडलंय. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. फिरतोय बिंदास बोलतोय समाजसेवक भरदार. एकलाच फिरतोय बिंदास बोलतोय समाजसेवक भरदार. आहे जबर दमदार किरण दादाची पावर. आहे जबर दमदार किरण दादाची पावर. थँक्यू प्रसाद. नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 6 धावा धावफलकावरती होत्या. 30 धावांचा पाठलाग करत असताना हे षटक निर्णायक आहे. प्रसाद समोर. प्रदोष. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं. फेकी वेगवान. ओहो चुकीच्या एंडला फेकी झाली होती. प्रत्येक निमोळी त्या ठिकाणी होती आणि सांगितलंय की बॉल गॅदर नाही झाला. त्यामुळे 1 धावफलकावर. मृदुल या प्रकारच्या मॅचेस आज बऱ्याच वेळा हाय व्होल्टेज झाले आणि हाय व्होल्टेजचं कारण आपण बघितलं होतं की प्लेयर्स आणि नारंगी याच्या दरम्यान जो सामना रंगला होता. अजून आठवतोय तो सामना. हलक्या हातानं. कौस्तुभ, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की आजच्या दिवसामध्ये बिग अपसेट आहे, हे नक्कीच पाहिल्यात प्रेक्षकांच्या माहितीसाठी. ह्या स्पर्धेतील रेहांत दुर्गेश 11 संघ एक चॅम्पियन संघ ह्या स्पर्धेबाहेर. त्यानंतर तेजस 11 संघ ह्या स्पर्धेबाहेर. प्लेयर्स एसपीचा संघ ह्या स्पर्धेबाहेर आहे. टीम साई चरण आणि एसराज वॉरियर्स हे संघ आतापर्यंत ह्या स्पर्धेबाहेर. आणि येणाऱ्या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये थोडासा कुठेतरी आपण पाहतोय आतापर्यंत टीम अष्टविनायक विरारला. परंतु दुसरीकडे 2 घनागती फलंदाज आहेत. ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला साजेसा खेळ करत असताना नेहमी उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे ऋषीदादा देसाई म्हटलं ना तर अंडरम बॉक्स क्रिकेटची सातत्याने कित्येक वर्ष झाली सेवा करतोय. अनेक वर्ष अंडरम बॉक्स क्रिकेटसाठी सेवा केली गेली. अनेक वर्ष अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूने पाहिल्यात तो ऋषीदादा देसाई एकीकडे आपण पाहतोय, तो दुसरीकडे एक यंगस्टर गोलंदाज प्रसादला आपण पाहतोय. प्रसाद ह्या खेळाडूकडे देखील तितकीच क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल का? पंच आमच्या दिशेने वळतात. 2 हात एकाच लाईनमध्ये अर्थातच अतिरिक्त धावेत. पुन्हा एकदा भर. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आतापर्यंत 10 धावा धावफलकावर पुश केला जातो हलक्या हाताने. ज्या वेळेला खेळपट्टीवर चेंडू आदळतोय आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी उछाले घेत होता. शेवटचा चेंडू 1 to go. 11 धावा. पहिल्या 11 चेंडूंमध्ये 11 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. प्रसाद गोलंदाजी मार्कवर, तर दुसरीकडे पेड्रो मिस्टर परफेक्ट. क्या बात आहे. प्रदोष का ओळखला जातोय, का म्हटलं जातोय सायबा संघाचे एक संकटमोचक, का म्हटलं जात आहे मिस्टर परफेक्ट मला, आणि ते ह्या वेळेला खऱ्या अर्थानं दर्शवत असताना आपण पाहतोय
प्रदोष ज्याच्या बॅटमधून 2 खेळाडूंना खऱ्या अर्थानं भेदून गेलेला चेंडू. अनिकेत मुळे होता, चांगला प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु चेंडू जातोय सीमारेखा पार. अफलातून चौकार ऑफसाईडच्या दिशेनं. अद्वितीय, इनक्रेडिबल. आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. ऋतू भरपूर वेळ होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं ना तर भरपूर वेळ होता आणि त्यानंतर जो फटका एक्झिक्यूट केला प्रॉपर टायमिंग. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आणि येणाऱ्या 12 मध्ये 15 या इक्वेशनला आणून सोडलं. कंपॅरिझन जर बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या अष्टविनायक विहारच्या, इकडे 15 धावा आहेत. त्या चौकाराने कुठेतरी स्कोर कार्ड सुद्धा चालवलं गेलं. 3रं षटक मार्गस्थ आहे ॲज अ कॅप्टन. अंकित मुळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे 12-15च्या समीकरणला आतापर्यंत आणून सोडलंय. समोर अष्टविनायक विरार एखादा ब्रेक थ्रू बघतोय, तर समोर 2 असे खेळाडू आहेत त्यांनी आतापर्यंत 2 षटकांचा खेळ चालवलाय. समोर पुन्हा एकदा, ओहो क्या बात आहे, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु तितकीच ताकद लावली होती आणि त्या ताकदीमुळे चेंडू अडवला गेलाय. नक्कीच कौस्तुभ. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लोअर फुल टचचा चेंडू होता, चांगला एक घणाघाती प्रहार होता. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. प्रदोष बैकर आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार आलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहील का? पहिल्या 12 चेंडूमध्ये 15 आल्यात, आता येणारे 12 चेंडूमध्ये अजून देखील 15 धावेंची गरज असेल. त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा. अर्थातच आता येणारे 10 मध्ये 13 धावा. कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारचं यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाईल ह्यावर देखील नजर असेल. आदरणीय सन्माननीय महेशदादा पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि संपूर्णतः मनवेलपाडा ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत मॅचच्या दिशेनं वळतोय. कौस्तुभ, आतापर्यंत ज्या प्रकारची धावसंख्या आहे, 2 सलामीवर बॅटर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, कुठेतरी 1 विकेटची गरज आहे, कुठेतरी 1 ब्रेक थ्रू मिळेल का ह्यावर देखील नजर असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. येस, अजित निकम सर सांगतायत इट इज नो बॉल. 19 धावा धावफलकावर. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 बॅटर सलामीर मैदानाच्या आतमध्ये, तर समोर पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. हलक्या हातानं टॅपच्या साईने दिशा दिली गेली चेंडूला सिंगलसाठी. दबाव नाहीये. दबावाचं कारण हे होतं की पहिल्या 2 षटकामध्ये खेळपट्टीला जाणलं गेलं होतं. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते, त्यामुळे तिथं सोपं राहणार नाही आहे. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. 20 धावा धावफलकावर. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. येस, काय जबरदस्त आवत आहे. 1 to go. इकडून नाक्यावर आवाज गेला तर काही हरकत नाहीये. इतका जल्लोषात आहे. ओहो, क्या ये सबसे बड़ी गलती है. पुन्हा नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्या. आणि धावफलक जर बघितलं ना मृदू, तर 23 धावा धावफलकावरती आहेत. अडचणी वाढल्यात. या अगोदर खेळ बरोबरी चालू होता, 12-15चं इक्वेशन होतं, परंतु या अनिकेतच्या षटकामुळे थोड्याशा अडचणी आता वाढल्या गेल्यात अष्टविनायक विरार संघासाठी. नक्कीच ज्या खेळाडूवर आशा होत्या, अपेक्षा होत्या, स्वकर्णधार आहे अनिकेत मुळे, परंतु छोटूशी कुठेतरी चुकी करत असताना अतिरिक्त 2 धावा आल्या. त्या रूपांतराने आपण पाहतोय मॅचचं इक्वेशन यावेळेला येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज. 18 चेंडूंचा खेळ 24 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. मनवेलपाडा नगरीतील एक आणि वसई तालुक्यातील एक प्राऊड मोमेंट म्हणजेच काय तर महेश सुदाम पाटील दादा या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठा असा लेदर क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच जो वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं ते महेशदादा पाटील. वसई तालुक्यातील एक मोठं नाव आणि साईनाथ संघाकडून खेळणारा एक पाठीचा कणा म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ते महेशदादा पाटील. आज मनवेलपाडा नगरीतून आपण पाहतोय
हे बिलव करणारे आज महेशदादा पाटील यांना आपण पाहतोय. टेनिस विश्वामध्ये देखील ज्या खेळाडूंना एक वेगवान घनाघाती गोलंदाज आणि एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ते आदरणीय सन्माननीय महेशदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि एक उत्कृष्ट माजी खेळाडू आणि थोड्याच वेळात आपण एक्झिबिशन मॅच मध्ये महेशदादा पाटील यांना देखील पाहतील आणि संपूर्णतः ग्रामस्थ एक क्रिकेट चाहता वर्ग आणि सिनियर खेळाडू महेशदादा पाटील यांचा खेळ पाहण्यासाठी तितकेच यावेळेला उत्सुक आहेत. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय कौस्तुभ. येणाऱ्या सहा चेंडूमध्ये 6 धावांची गरज दाखवा का बरं. पहिला बॉल सिंगलसाठी. 5-5चं इक्वेशन या मॅचमध्ये राहायला गेले. 2 असे खेळाडू समोर आहेत ज्याने सलामीसाठी येत असताना आतापर्यंत 30 धावांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. पुन्हा एकदा 5-5चं इक्वेशन या मॅचमध्ये राहिले गेले. हलक्या हातानं टॅपच्या सहाय्याने दिशा दिली गेले सिंगलसाठी. नक्कीच 4 चेंडू 4 धावांची गरज असताना आपण मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवर, परंतु क्रिकेट चाहता वर्ग यावेळेला खऱ्या अर्थानं महेश सुदाम पाटील ह्या खेळाडूचे तितकेच मोठे फॅन आहेत. आपण पाहायला गेलं तर तुकाराम मांगेलासारखा खेळाडू असेल, जगदीप गराब चॉमी या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं तो खेळाडू असेल, अनेक एक स्टार कास्ट म्हणून ज्या खेळाडूंकडे नेहमीच पाहिलं जातं त्यामधील एका मनवेलपाडा नगरीतील एका मोठा स्टार, मनवेलपाडा प्राऊड ऑफ मुवमेंट म्हणून नेहमीच ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे महेश सुदामदादा पाटील. साईनाथ संघ असेल, उत्कृष्ट असा फास्टर वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं आणि माजी खेळाडू म्हणून आज ह्या सामन्याचा, आज मनवेलपाडा प्रीमियर लीगचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा ह्या मैदानामध्ये उपस्थित आहेत. मॅचच्या दिशेनं कौस्तुभ. येणारे 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. झोन सलामीवर बॅटर आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतात, परंतु दुसरीकडून गोलंदाज, ह्या गोलंदाजांनी देखील कालच्या दिवसामध्ये प्रभावित केला होता. लोअर फुलटचा चेंडू, सौरभ बाळ गोल्डी चुकी करतोय का? कल्पेश होता मला वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन टीम साहेबा अँड हार्ड लक टीम अष्टविनायक विरार. आपण देखील चांगला खेळ केला. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला टॉप 6 मध्ये लॉट्स पाडण्यात येईल. अहमद राजा मंसुरी आपल्याला विनंती करतोय. अहमद राजा मंसुरी, येस टीचर. गोर